आज सकाळ थोडी उशिराली. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज आहे फेबचा लास्ट डे म्हणजे 28 फेब आणि आज मी मार्चच्या फर्स्ट डेसाठी व्लॉग स्टार्ट करते आहे. यार रिअली सॉरी, मी 2-3 वेळेस तुम्हाला बोलले की व्लॉग्स येतील कंटिन्यू यूट्यूबचे लॉंग व्लॉग्स, बट नाही येऊ शकले कारण खूप जास्त बिझी होते यार. खूप कामं होते, ऑफिसचं खूप लोड होता मेन म्हणजे. सो त्यामुळे आणि आता आणखीन एक दुसरं काम लागले मागे आणि त्यासाठीच आज मला जायचं आहे पुण्यामध्ये. बट हे काम पण आहे इम्पॉर्टंट, बट एवढं पण नाही. तुम्हाला या मंथच्या एंडिंगला तुम्हाला कळेलच ते काय आहे काय नाही. हा मंथ एंड होईपर्यंत ते समजेलच, कळेल सर्व. सो तिकडेच जायचं आहे आज. खूप फिरायचं आहे आज उन्हामध्ये, त्यामुळे फुल स्लीवचा ड्रेस घालून निघाले. कारण काल पण मी खूप फिरले. भावाला कुत्रं चावलं होतं तर त्याला घेऊन जायचं होतं हॉस्पिटलला, त्यामुळे गेले होते भोसरीला. तिकडे जाताना मी असंच शूज वगैरे नाही घातले आणि एवढं जास्त टॅन होऊन बसले ना पाय, काय सांगू तुम्हाला. आणि म्हणून म्हणलं आज पूर्ण पॅक होऊन जाऊया, कारण ऊन आता एवढं लागतंय ना आणि उन्हात फिरायचं म्हणजे खूप टेन्शन आहे. त्यामुळेच मी वर्क फ्रॉम होम घेतले मेन म्हणजे, कारण उन्हामध्ये मी बाहेर फिरणं ना शक्यच नाही, मला खूप त्रास होतो. आणि आज बहीण पण येणार आहे, बट मला त्या अगोदरच जायचं आहे. सो बहीण आल्यानंतर चावी आहे तिच्याकडं, ती थांबेल. आणि आज इव्हिनिंगला परत मला माझ्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे पण आहे, सो तिकडे पण जायचं आहे. आणि ते तर मी तुम्हाला नंतर बोलेलच. बट आता मी निघते आहे, रेडी वगैरे झाले, जेवण वगैरे केलं, कारण बाहेरचं काही खायचं नाही त्यामुळे. आणि थोडेफार आता टायनी बम्प्स येत आहेत, माहीत नाही कशामुळे, बट बघू. डॉक्टरकडे पण जावं लागेल 2-3 दिवसात, कारण 21 डेजला जावं लागतं, तर तिकडे पण जावं लागेल 2-3 दिवसांनी. सो असं सर्व अपडेट आहे. बट प्रॉमिस तर नाही करत मी यावेळेस, बट मी माझा 100% ट्राय करेल की या मंथमध्ये डेली व्लॉग्स येतील. आणि मेन म्हणजे आता रूम एवढी क्लीन नाही आहे, बट मी जेव्हा आता ह्या कामातून मोकळी होईल ना 2-3 दिवसात, त्यावेळेस रूम क्लीन करून घेईल अगोदर छान अशी. क्लीन म्हणजे क्लीन आहे, फक्त फरशी वगैरे पुसलेली नाही आहे. सो ते क्लीन करून घेईल आणि मग मी अगोदर तर या वीकमध्येच मे बी इन्स्टाला पण, आणि इन्स्टाला तर सध्या आपलं 1 ते 10 मार्चमध्ये चालू आहे सिरीजचं की स्मॉल बिझनेसला प्रमोट करायची सिरीज. सो ते राहील 10 दिवस आणि बाकीचे जे दुसरे असतील त्याच्यामध्ये राहील. नंतर मग येईल होम टूर येईल इन्स्टाला, आणि त्या अगोदर मे बी त्या अगोदरच यूट्यूबला पण येईल होम टूर इथली. पूर्ण काय काय मी खूप सेटअप चेंज केला आहे. मिरर इथे होता तिकडे ठेवला आहे, हा लॅम्पमध्ये होता इथे ठेवला आहे. आज भाजी खूप तिखट होती. आणि जी बेडरूम आहे ना ती पूर्ण अशी रिकामी केली मी, खूप जास्त जागा झाली आता बेडरूममध्ये. तर असं सर्व अपडेट आहे. खूप काही चेंजेस केलेत. मनी प्लांटला पण इकडे असं 2 फाटे फोडायचे आहेत. सो खूप काही झालेलं आहे, घडलेलं आहे या 1 महिन्यात. बट येस, मी लवकरच सर्व काही आता या ब्लॉग्स थ्रू अपडेट देत जाईल. आणि मेन म्हणजे लॉंग ब्लॉग शूट न करण्याचं कारण आणखी एक की मी या 4-5 दिवसात टाकला असतं एकतरी ब्लॉग, बट माझा ट्रायपॉड जो आहे दुसरावाला तो तुटला आहे आणि हा जो ट्रायपॉड आहे त्याला फक्त उभंच शूट करता येतं. शिट यार, मी का पागल आहे मी. ह्या फोनमध्ये उभा लावून पण आडवं शूट घेता येतं. मी विसरले होते, किती पागल आहे मी. कशाला घेतलाय हा फोन. तर ह्याच्यामध्ये मी शूट करेल आता उद्यापासून. मला आत्ता आठवलंय, इथं स्क्रीनवर दिसलं मला की मी आडवं पण ह्याच्यामध्ये शूट करू शकते. गॉड, मी किती पागल आहे. तर असं आहे, करते मी आता शूट आडवं पण उभा लावून. सो मी खरंच विसरले होते. म्हणजे मी आणखीन ह्या फोनला अजून नाही एवढं एक्सप्लोअर पण केलं नाही की ह्याच्यामध्ये काय 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 नाही. फक्त मी सर्व काही ॲप वगैरे डाउनलोड केलं, सगळं इन्स्टॉल केलं. आणि बरेच जण मला मी 2-3 दिवसाखाली रील टाकली होती मिनी ब्लॉग टीमबद्दल, तर विचारत होते की एडिटिंग पण टीमच करते का. सो नाही, एडिटिंगसाठी मीच आहे, एडिटर मीच आहे माझ्या ब्लॉग्सची. तर एडिटिंगसाठी ना मला माझ्या पद्धतीने एडिट्स लागतं. यूट्यूबचे जे लॉंग ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये पण जे घ्यायचं असतं, परत
आपण म्हणजे मी आता कसं एक्सप्लेन करू माहीत नाही, कसं पण बसलेलो असतो, कसं पण असतं, मग ते एडिटरला द्यायला ते नाही ना चांगलं वाटत, मलाच नाही आवडत ते. सो मी ते प्रॉपर असं म्हणजे माझं मीच एडिट करते. तर माझं डोक्यात मग घ्यायला माहीत नाही अचानक काय झालं. ओके, तर जाऊ द्या. तर चला, बस झालं एवढे बघ. आता मी जाऊन येते, तुम्हाला पण दाखवता आलं तिथलं काही तर दाखवते, नाहीतर मग काय संध्याकाळी आल्यानंतर माझ्या फ्रेंडच्या बड्डेला जाऊया. आणि चला मग निघते मी. अलार्म बंद करून पुन्हा मी हसली, केस विस्कटले चेहऱ्यावर झोप, पण मनात माझ्या नव्या दिवसाची ओढ. चहा हाताप खिडकीत ऊन, छोट्या क्षणात सापडत समाधान. साध आयुष्य साधीच मी, पण त्यातच माझी खरी खुशी. मीच डंबू जसं आहे तसं जगू, ना परफेक्ट ना भारी शो, फक्त माझी खुशी. ते माझ्या लहानपणीच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला, 7वीच्या बेस्ट फ्रेंडला. म्हणजे 7वी नंतर आम्ही शाळा चेंज केली होती, मग ती दुसरीकडे गेली, मी दुसरीकडे, आणि तेव्हा काही आमच्याकडे फोन वगैरे काहीच नव्हतं. तर तिला आता आमची इन्स्टाला परत कॉन्टॅक्ट झाला, आत्ताच नाही झाला, 2 वर्ष झाला. तर तेव्हापासून आमचा भेटायचा प्लॅन चालू आहे. आणि ती इथंच राहते भोसरीमध्ये, मी इथंच राहते PCMCमध्ये, आणि आमची भेट होणं शक्य नाही आहे बघा. तर आणि आज लकीली तिचा बड्डे आहे, तर म्हणलं चला बड्डेच्या दिवशीच आज आपली भेट होऊन जाऊ देऊ. आणि भोसरीला मी कितीदा जाते भावाकडे, एवढा वेळेस जाते, बट ती पण जॉब करते, तर तिची वेगळी शिफ्ट असते, मग त्यावेळेस मग मी इकडं असते, असं सर्व काही आमचं जमतच नव्हतं. तर फायनली आज ती पण फ्री आहे, तिची फर्स्ट शिफ्ट होती, तर ती आली आहे म्हणे आता. आणि मी पण आता जाते तिच्याकडे भेटायला. आणि मी खूप जास्त असं नर्वस पण आहे, एवढ्या दिवसानंतर. एवढं लहान होतो तेव्हा भेटलेलं, आणि आता बघा एवढे मोठे झालोत. आणि मेन म्हणजे तिचं लग्न पण जमलं, आता लग्न आहे तिचं एप्रिलमध्ये. आणि त्या अगोदर आता बरं झालं मी भेटते, नाहीतर लग्न झालं तर मग तर भेटच झाली नसती. सो फायनली आता मी जाते. सो तिचं नाव प्रीती आहे, आणि ती माझी शाळेतली ना बेस्ट फ्रेंड होती. आता तुम्ही म्हणाल एवढा बेस्ट फ्रेंड कशा, तर मला खूप जास्त बेस्ट फ्रेंड आहेत. नॉट ओनली फ्रेंड, खूप बेस्ट फ्रेंड आहेत मला. सगळ्यांना एक असते, बट मला खूप जास्त आहेत. शाळेतल्या 2-3, कॉलेजच्या, डिप्लोमा कॉलेजच्या 2-3, त्यानंतर डिग्री कॉलेजच्या 2-3 अशा, आणि आत्ताच्या 2-3 अशा भरपूर अशा बेस्ट फ्रेंड मला झालेले आहेत. तर सर्वांसोबत माझा खूप छान बॉन्ड आहे. तर फायनली मी भेटायला जाते, आणि थोडंसं मला असं कसं तरी वाटते, म्हणजे कसं मी सांगू शकत नाही, बट येस आय एम सो एक्सायटेड. आणि मी घराचा सेटअप पण चेंज केला आहे, तुम्हाला मी एकदा बॅक कॅमेरा फिरवून दाखवते बघा. तुम्हाला दिसत असेल, इकडे सोफा ठेवलेला होता अगोदर, तर आता इथं हा प्लांट ठेवलाय, कारण तो बाहेर होता एवढे दिवस, त्याला फुलं आलेत म्हणून मी इथं ठेवलाय. त्यानंतर ते बेडरूम मधला टेबल इकडे आणला, नंतर ते 2 माझा भरलावतो. मीच डंबू हसते चुकते पुढे जाऊ, डेली लाईफच्या या सुरात माझंच नाव, माझाच भाव. कधी घर कधी रस्ता, कधी मनातला गोंधळ सगळा, आईची हाक मित्रांचं हसू, यातच सापडते. मी लहानपणापासून अशीच आहे का नाही, गोल जाडच आहे. सगळे म्हणते आता जाड झाले, आता नाही, अगोदर पासून अशीच होते. काय तर जेव्हा एकटं बस कोण मागवा दुसरं काही नाही, सगळं कॉपी मध्ये. हो पण सांग, तुला खायला बघ ना, मागव बघ माझं काय नाही, मी काही पण खाते. मी पण काही पण खाते. 3 कोल्ड कॉफी सांग, सँडविच.
माझी मी तू प्रीती म्हणतात ऐकून हसते पण तर काय झाले मी घरी आणि एवढी जास्त थकले ना मी. पहिले तर तिकडे गेले पुण्यात आणि तिकडे एवढं काम 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 एवढं फिरले. पार्क कर्जत म्हणते कात्रजपर्यंत गेले, भावाला घेऊन फिरले रुपेशला. आणि तो पण थकला. बरं झालं त्याला आज नाही, त्यानं तो काम करून बसला होता सर्व मी येणार आहे म्हणून. दोघं फिरलो पण तरी पण काम काही झालं नाही. बट आता अजून परत उद्या जायचंय आणि त्यानंतर येऊन परत प्रीतीकडे गेले आणि खरंच खूप भारी वाटलं तिला भेटून यार एवढ्या दिवसानंतर. एवढ्या गप्पा, ती माझी एवढी तारीफ करत होती ना. हे असे फ्रेंड्स असतात ज्यांना काही जेलसी नसते, काही नसतं. खूप म्हणजे एवढी तारीफ करत होती ती की ऋतुजा किती छान करते, किती छान हे असं तसं. तिला खूप कौतुक वाटत होतं माझं. खरंच खूप छान वाटलं तिला एवढ्या दिवसानंतर भेटून. जशीच्या तशी आहे, काहीच बदलली नाही. सेम स्वभाव तसाच, सगळं तसंच आहे. आणि खरंच एवढं भारी वाटत होतं ना, लाईक एक इमोशनल मुवमेंट असल्यासारखं. मला तर पहिले तर सुधरतच नव्हतं काय बोलू काय नाही असं. तर असा होता आजचा दिवस आणि चला मग भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.